मोबाईल तुमचा असेल तर तो बंद करायचा किंवा तो सायलेंट मोडला टाकायचा. मुलांच्या शिक्षणामध्ये सगळ्यात मोठा अडथळा जर असा कोणता असेल तर ते सोबत असणारा मोबाईल. आपल्यासोबत आपण मित्र घेऊन फिरतोय का शत्रू घेऊन फिरतोय याचं परीक्षण करायची आता वेळ आलेली आहे. आज अचानक सकाळी बोलताना माझा फोन झाला आणि पुढच्या 1 तासामध्ये मी तुमच्या समोर आहे. याचं कारण असं की गेल्या आठवड्यामध्ये आपण पेपरला एक बातमी वाचली होती की 9वीच्या वर्गातील एका मुलीला अटॅक आला आणि ती वर्गातच दगावली, म्हणजे ॲम्ब्युलन्स येईपर्यंत तिचा मृत्यू झालेला होता. गेल्या आठवड्यात आपण अशी बातमी पेपरला वाचली की महाराष्ट्र केसरीपर्यंत गेलेला 30 वर्षाचा पहिलवान जिममध्येच व्यायाम करताना त्याचा मृत्यू झालेला. या दोघांमधलं कॉमन कारण काय होतं तर त्यांना अटॅक आलेला होता. मग अटॅक का येतात याची वेगळी कारण आहे. आता गेल्या आठवड्यात तर मी आणखी एक संशोधन वाचलं की त्याच्यामध्ये अशा बातम्या होत्या ते की अतिउष्ण पाण्याने जर आंघोळ केली तरी अटॅक येऊ शकतो. म्हणजे बदलतं जे क्लायमेट आहे, आपण जे काही पर्यावरणामध्ये प्रदूषणाची भर टाकतोय त्याच्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये किती समस्यांची भर पडणार आहे हे एक मोठं जगासमोरचं चॅलेंज आहे. आणि ह्याच्यातून सर्वाइव्ह होण्यासाठी ही पुढची पिढी आपली या निसर्गाला ऍडजस्ट करत ॲडॉप्ट करत कशी बशी 60 तरी घातते का नाही वयाची, याच्यासाठी मग काय करता येईल या संदर्भात मी माझ्या मुलीला त्या धिंगरा ग्राउंड म्हणून आहे तिथे मी खेळायला जाते, तर तिला घ्यायला गेल्यानंतर तिथे मला एक फुफ्फुसांचे तज्ज्ञ डॉक्टर मिळाले. मी त्यांच्याशी संवाद केला की सर हे काय होतंय, कशामुळे होतंय. तर त्यांनी 2 मला कारणं सांगितली की एक आपल्या वायूमध्ये हवेमध्ये PM 2.5 नावाचे बारीक बारीक धुळीकण असतात, ते खूप वाढलेले आहेत. म्हणजे अनेक ठिकाणी बांधकामं चालू असतात, रस्त्यावरती धूळ पडलेली असते, सिमेंट पडलेलं असते, गाड्या लोक सुसाट चालवतात, इंडस्ट्रीज आहेत बाजूला. सकाळी सकाळी तर बऱ्याच दुकानदाराचा एकच कार्यक्रम असतो, दुकानात सगळं गोळा केलेलं प्लास्टिक जाळून टाकणं. आणि अशा सगळ्या प्रॉब्लेम्समुळे एवढं प्रदूषण हवेचं आपल्याकडे झालेलं आहे की तुम्ही मोबाईलमध्ये कधी चेक केलं आपल्या वायू पातळी तर सकाळी सकाळी बघितलं तुम्ही पहाटे 4 वाजता कधी मॉडरेट दिसेल आणि 10च्या नंतर तुम्ही बघा की डेंजर झोनमध्येच असते. हे सगळे प्रॉब्लेम्स आहेत. या धुळीचा कण ते PM 2.5 हे डायरेक्ट तुमच्या फुफ्सामध्ये जातं, तिथे ते अडकतं आणि त्याच्यामुळे पुढे अटॅकचे प्रॉब्लेम्स वाढत आहेत. दुसरं कारण असं की आपल्याला आता कुठेही शारीरिक हालचाली नाही आहे. आपण बसल्या जागेवर फक्त आपल्याला डोळ्याला हालचाली आणि बोटाला हालचाली, याच्या पुढे काहीच नाही. लेटर माणूस इकडे तिकडे हालते आणि फक्त रील, देर इज नो रोल. जे आयुष्यामध्ये रील बघत बसतात त्यांच्यासाठी आयुष्यात कोणताही रोल असणार नाही. हे वाक्य माझं नाही, हे वाक्य ज्या शाण्या माणसाने स्मार्टफोन बनवला त्यांनी मरताना त्याच्या मुलाला दिलेला जो सल्ला होता तो सल्ला हा आहे. स्मार्टफोन बनवणाऱ्या माणसाचं नाव स्टीव्ह जॉब. त्यांनी त्याच्या मुलाला मरताना 17 वाक्य लिहून दिली किंवा 17 गोष्टी लिहून दिल्या. त्यातली एक गोष्ट अशी होती की इट इज युअर लाईफ, डोंट वेस्ट इट फॉर अदर्स लाईफ. हे तुझं आयुष्य आहे, तू तुझ्या मनमर्जीनं जग आणि तू कोणाची तरी लाईफ मिळावी याच्यासाठी तू स्वतःची लाईफ बर्बाद करू नको, असा स्टीव्ह जॉबचा त्याच्या मुलाला सल्ला. म्हणून सर तुम्हाला 1.25 लाख कोटी ज्याचा बाप आपल्या पोरासाठी सोडून गेला त्या पोराच्या हातात कधीतरी तुम्ही फोन बघितल्याची बातमी आहे का? बिल गेट्सच्या हातामध्ये कधी तुम्ही मोबाईल बघितलेला आहे का? वॉरेन बफेच्या हातामध्ये तुम्ही कधी बघितलं आहे का? अगदी तो विमान इकडे तिकडे सोडतो, काय त्याचं नाव, तो अंतराळामध्ये ते काही हा हुशार मानलं पाहिजे. एलॉन मस्क नावाचा जो माणूस आहे त्यांच्या पण हातात काय बघितलं का? जी रिकाम टेकडी बिनकामाची पडीक लोक आहेत त्यांच्या हातात मोबाईल जास्त आहे, असं सायंटिफिकली सिद्ध होत आलेलं आहे. एखाद्याला विचारलं ना की तू मोबाईल मध्ये काय बघतोय, नाही सहज बघतोय. सहज काय, सहज म्हणजे काय, काहीच काम नाही म्हणून ते मोबाईल बघते आणि मोबाईल बघते म्हणून काहीच काम नाही. कोणत्याही उद्योजकाला विचारा तुम्हाला कामाला माणसं मिळतात का, ते म्हणतात माणसं मिळत नाही. कोणत्याही प्राचार्याला विचारा की तुमच्या कॉलेजमध्ये वर्ग हाऊसफुल आहेत का, ते सांगतात नाही, कॅम्पस हाऊसफुल आहे, वर्ग मोकळे. पोरं जातात पुढे, ते करतात काय? बरेचसे लोक मोबाईल मध्ये मैत्री शोधतात, बरेचशा मुली मोबाईल मध्ये मित्र शोधतात. अरे तुमचे खरे मित्र कोण आहेत? तुमचे खरे मित्र कोण आहेत जे तुम्हाला ऑक्सिजन देत आहेत? तुमचे खरे मित्र कोण आहेत जे तुम्हाला पशुपक्ष्यांचा मधुर सकाळचा आवाज, ते दूरवाणीवर आपण फिरायला जातो लोक ते कानात काहीतरी वारी तरी घालून येतात, काही अशा वारी काही तशा वारी. आपसात बोलायला सांगितले का? हॅलो
मी आपसात बोला असं कोणाला सांगितलं का? कारण नंबर 1, धुळीकरांचा जास्त बघ आता पण काहीतरी पेटलेले कोणतरी पेटवलेले देशभक्त नागरिकाचा एकच कार्यक्रम, दिसेल त्याला आग लाव, दिसेल त्याला आग लाव. आपल्या घरातला कचरा उचलायचा आणि रस्त्यावर टाकून द्यायचा. मग रस्त्यावर जो गाडीवाला म्हणून उचलतो कुठतरी टाकून देतो. आपण देशाचं डम्पिंग ग्राउंड करणार आहे का? आपल्या पुढच्या पिढीला जगायला आपण काही शिल्लक ठेवणार आहे का? मूळ मुद्दा आपल्या एवढ्याचे की धुळीकण वाढले, फुफ्फुसाचा व्यायाम राहिलेला नाही. त्यामुळे आपल्याला एखाद्या लक्षात घ्या, नुसतं फिजिकलच नाही, एखादा वैचारिक झटका जरी बसला तरी माणसांना झटका येतोय. फॉर एक्झाम्पल, एखाद्याला सांगितलं तुमचा मुलगा 10वीला नापास झाला, ही खोटी बातमी आहे, पण नुसती कुणीतरी फेसबुकला टाकली की तुमचा राजू नापास झाला, ती पोस्ट बघून पण लोकांना अटॅक येऊन मेले. अशा खूप छोटे छोटे पण पोस्ट आहेत बरं का, की ज्याचा परिणाम माणसाच्या मृत्यूमध्ये होतोय. त्याचे बीपी वाढतोय, शुगर वाढते, हायपर टेन्शन होते आणि ते काय लोकांना टेन्शन होते. त्याच्यामुळे यासाठी पर्याय काय काढायला लागेल तर शुद्ध हवा कुठे मिळेल. मी त्या डॉक्टरांना विचारलं की याच्यावर काय करता तुम्ही? त्यांनी सांगितलं आम्ही सर्जरी वगैरे सगळे करून बघितले, औषधं पत्ते सगळे करून बघितले, तरी काही प्रकार सुधरत नाही. त्यापेक्षा शुद्ध हवा कुठे मिळेल आणि मुलांच्या लंग्सला व्यायाम कुठे मिळेल अशा ठिकाणी त्यांनी गेलं पाहिजे. ते डोंगरावरती गेलं पाहिजे, जंगलात गेलं पाहिजे. मग याच्यासाठी चांगला पर्याय म्हणजे गडकोटांवर फिरणे आणि शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांवरती चांगली हवा शुद्ध मिळेल, आपल्या फुफ्फुसांना पौष्टिक मिळेल. स्वराज्याचं हृदय आहे बरं का हे गडकोट किल्ले, स्वराज्याचं हृदय आहे. तिथं जाऊन आपलं हृदय जर सक्षम होणार असेल तर आपण तिथं जायला पाहिजे. म्हणून आम्ही दर महिन्याला दुसऱ्या रविवारी छत्रपती दर्शन म्हणजे काय तर शिवाजी महाराजांचा जन्म गडावर, शिवाजी महाराजांचं आयुष्य गडावर गेलेले आणि शिवाजी महाराजांचं निधन पण गडावर झालेले आणि हे शिवाजी महाराज आपल्याला समजून घ्यायचे असेल तर गडकोट दर्शन हे छत्रपती दर्शन असा एक आम्ही कॅम्पेन चालवतोय. मूळ हेतू या मुलांना या प्रदूषणातून बाहेर काढणे. प्रदूषण फक्त वैचारिक पण नसते बरं का, म्हणजे किंवा धुळीचंच नसते. प्रदूषण हे वैचारिक पण असते. हे मोबाईल म्हणजे एकदम गार्बेज पॉईंट झालेला आहे. कुणी उठते काहीतरी पोस्ट टाकते, कुणी उठते काहीतरी पोस्ट टाकते. पूर्वी ज्ञान मिळत नव्हतं, आपल्याला शोधावं लागत होतं. आता एवढं ज्ञान मिळतं की त्यातलं फिल्टर करावं लागतं की ह्याचं ज्ञान कशाला म्हणायचं. एवढ्या लोकांच्या मला जर कोणी पोस्ट पाठवली ना, गुड मॉर्निंग सर, गुड नाईट, त्याला शेवटचाच आहे डायरेक्ट ब्लॉकच असतो. आणि एवढा वेळ माझ्याकडे नाही की तुझं परत आणि ते गुच्छा बिच्छा पाठवतात. अरे दम असेल तर अख्खा गुच्छा घेऊन ये ना 400 रुपयाचा. रेडीमेड इमेज पाठवतोय वाढदिवसाच्या शुभेच्छा. काय तुझ्या शुभेच्छेची गरज नाही, कोरड्या शुभेच्छा आहेत, याच्यावरती काय प्रॉब्लेम म्हणजे बनवत नसते. दर महिन्याला आम्ही अशा प्रकारची गडावरती सहल काढतोय. याला आम्ही ट्रेक म्हणत नाही, म्हणू शकत नाही. आम्ही याला हेरिटेज वॉक असं नाव दिलेलं आहे. हेरिटेज वॉक म्हणजे आपला वारसा काय आहे, अगदी फ्लोरा फाउनापासून म्हणजे त्या गडांच्या संपर्कामध्ये असणाऱ्या वनस्पती काय आहेत, त्या तिकडे जाणाऱ्या वाटा कशा आहेत, गड बघायचा म्हणजे नक्की काय, गड कशाला म्हणतात, बुरुज कशाला म्हणतात, ओके, या सगळ्या गोष्टी. त्याच्यावरती तळी असतात, टाकी असतात, गडावर विहिरी असतात तरी मित्रांनो, का नसतात असा प्रश्न पडायला पाहिजे. बरं, गावात गडाच्या खाली असणाऱ्या गावांमध्ये प्यायला पाणी मिळत नाही उन्हाळ्यात, मग गडावरती पाणी कुठून येतं असाही प्रश्न पडला पाहिजे. आता आपल्याकडे एवढे सगळे सिस्टम असून सुद्धा आपलं प्युअर पाणी नाहीये, मग गडावर एवढं शुद्ध पाणी कुठून येतं असे प्रश्न पडले पाहिजे तुम्हाला. बरं, आपण ह्या ज्या बिल्डिंगा बांधतो 30 वर्षानंतर बीएमसी नोटीस देते की आपली इमारत जीर्ण झालेली असल्यामुळे राहण्यास धोकादायक झालेली असून आपण ती खाली करावी. आता शिवाजी महाराजांच्या किल्ले तर 400 वर्षापासून आहे, त्याला कोणी नोटीस दिली का? कारण ते बांधकाम एवढ्या उत्तम दर्जाचं आहे की ते असं लेचं पेचं नाही, ते पडणार नाही. तर गड पाहायचा म्हणजे भौगोलिक दृष्ट्या, ऐतिहासिक दृष्ट्या, राजकीय दृष्ट्या, वैज्ञानिक दृष्ट्या, इंजिनिअरिंग दृष्ट्या आणि नैसर्गिक दृष्ट्या पाहणं. गड पाहताना सुद्धा रात्रीचा गड पाहणं, दिवसा गड पाहणं, सूर्योदयाच्या वेळी पाहणं, सूर्यास्ताच्या वेळी पाहणं, उन्हाळ्यात पाहणं, पावसाळ्यात पाहणं, हिवाळ्यात पाहणं, असे त्याचे खूप वेगळे प्रकार आहेत. असं आपण हे सगळं सुरू करणार आहे आणि मुलांसह त्यांचे पालक पण अलाउड आहेत. तुम्ही समजा महात्मा फुले कॉलेजचे विद्यार्थी आहात, तुमचं पण स्वागत आहे. तुमच्या मित्रमैत्रिणी जे इतर कॉलेजला शिकतायत त्यांचं सुद्धा स्वागत आहे. तुमच्यावर तुमचे आईवडील येऊ इच्छित असतील, तुमचे भाऊ असतील, तुमची बहीण असेल, अगदी शिक्षकांना पण माझं सांगणं आहे की सर तुम्ही सुद्धा फॅमिली सर्व याच्यामध्ये अलाउड आहे. कारण हेरिटेज वॉक ही एक खूप वेगळी संकल्पना आहे आणि आपण तिथे जेवण सुद्धा शिवकालीन पद्धतीचंच देणार आहे. पिझ्झा, बर्गर, कोल्ड्रिंक हे तुमचा जीव घेणाऱ्या वस्तू मी देऊ इच्छित नाही. मला मरायचं असेल तर दुसरीकडे कुठेतरी जाऊन ते प्या, खा, त्याच्यात काय माझी काही हरकत नाही. कारण जे पेस्टिसाइड आपण वापरतो पशु पक्ष्यांना, कीटकांना मारायला, त्याच्यापेक्षा जास्त पेस्टिसाइड हे कोल्ड्रिंक मध्ये असतं आणि ते लोक विकत घेऊन पितात.
याच्यावर मला माणसाच्या बुद्धीवर संशय आहे की माणसाला एवढं कसं कळत नसेल की जे कीटकनाशक वापरल्यावर माणसं कीटक मारतात त्यात माणसं पण करू शकतात आणि लोक ते विकत घेऊन घेतात. त्यामुळे आपले फूड हॅबिट हे सुद्धा आपल्या आरोग्यासाठी मोठे चॅलेंज आहे. ते सुद्धा मुलांचं बदलायचे, मुलांना आरोग्याच्या वतीने अवेअरनेस वाढवणे. आणि सर आमचे 4 गोष्टींवरती आम्ही एक करतो. एक हेल्थचा विषय आहे, मोबाईलच्या व्यसनातून पोरांना बाहेर काढणे, अभ्यासात त्यांना एकाग्रता कशी येईल, कारण वर्गात पोरं गप बसत नाही. बघा ती मुलगी त्या मुलीला मारते, काय गरज आहे पाठीमागून 3ऱ्या नंबर, काय तुझ्या मैत्रिणीला मारायची गरज आहे. हे असं सगळं चाललंय, चुंबून चुंबून करायची आणि 5 मिनिटं सुद्धा वर्गात कशामुळे त्या मोबाईलमुळे. जर 2025 पर्यंत जगात सगळ्यात जास्त माणसं मारणारे त्या मोबाईलच्या व्यसनामुळे. छोट्या छोट्या गोष्टींमुळे माणसांचं आयुष्य उद्ध्वस्त होणार आहे. बूट दिले नाही म्हणून आत्महत्या करतात, सायकल घेतली नाही म्हणून घर सोडून जातात. अरे बुटासाठी तू आहे का तुझ्यासाठी बुट आहे? सायकलसाठी तू आहे. पूर्वी लोक मरायची वेगळ्या कारणासाठी. तर आता ती इथं जाणं सांगणार नाही, मुलांसमोर सांगणं योग्य नाही. एखाद्याला UPSC MPSC मध्ये पहिला क्रमांक आला नाही म्हणून जीव दिला, असं एखादं उदाहरण आम्ही त्यावेळी वाचायचो. इथं छोटी छोटी कार म्हणजे एखाद्याने 5 वर्ष अभ्यास केला आणि अपयश आलं तर त्याला धक्का आहे. तो इथं अभ्यासच करत नाही तरी याला धक्का आहे. कशाचा धक्का कोणाला करून बसेल काही सांगता येत नाही. आणि कॉलेजमध्ये आपण काय करतोय, फक्त आई वडिलांना दाखवण्यासाठी कॉलेज येते, वर्गात बसतोय शिक्षकांना दाखवण्यासाठी सर आमची हजेरी आहे. पण ऍक्च्युली तुम्ही तुमच्या स्वतःची फसवणूक करताय. तुमचा जास्त वेळ तुमचा हा लायब्ररीमध्ये गेला पाहिजे. लक्षात घ्या, भविष्यामध्ये तुमच्या जमिनीची पाठीलकी टिकणार नाही, भविष्यात ज्ञानाचीच पाठीलकी टिकणार आहे. म्हणून ज्ञान जास्तीत कसं मिळेल यासाठी प्रयत्न करा. ज्या मुलांना यायचं असेल त्यांच्यासाठी आम्ही PDF तुम्हाला देऊ, तुमच्या कॉलेजमधून माहिती पण मिळेल. आणि या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला कोणीही असं वागा तसं वागा सांगायला मोकळं नाही. तुम्ही स्वतःची स्वतः डिसिप्लिन ठेवली पाहिजे, कारण तुमचा पाय घसरला तर शेजारच्याचा मुरगळणार नाही, तो तुमचाच मुरगळणार. त्यामुळे प्रत्येकाने सँडल वगैरे न घालता, स्लीपर वगैरे न घालता, जे काही तुम्हाला मेसेज येतील की ट्रेकिंगचे बूट कसे घालायचे असतात, ट्रेकिंगचे कपडे कसे असतात, हे पण आपण केलं पाहिजे. आणि कुणीही त्या ठिकाणी येताना, कधीही कुठल्याही किल्ल्यावर जाताना किंवा जंगलामध्ये जाताना आयुष्यावर लक्षात ठेवा, तुम्ही NSSC मुलं आहे, तुम्ही सामाजिक क्षेत्रात काम करताय, कोणत्याही जंगलामध्ये जाताना, कोणत्याही गडावर जाताना कधीही आयुष्यामध्ये परफ्यूम मारू नये. दुसरी गोष्ट, नवीन कपडे घालू नये. नवीन कपड्यांना एक स्मेल असतो, तो त्या मधमाशांना डायरेक्ट इरिटेट करतो. आणि ज्याने कुणी शर्ट घातले तो मरतोच, किंवा जे कपडे घातले तो मरतो. पण त्याच्या सराउंडिंग मध्ये जे सगळे लोक असतात त्यांना त्या मधमाशा चावतात. आणि म्हणून ह्या सगळ्या बारीक बारीक गोष्टी लक्षात घ्या. त्यांना त्रास झाला तरच ते आपल्याला त्रास देतात, म्हणून आपण निसर्गाला त्रास द्यायचा नसतो. तुम्हाला सेंट मारायचंय, गॅदरिंगच्या दिवशी मारा. तुम्हाला पोरांना मारायचं असेल तर मी एक रेकमेंड करतो, बघा वापरून. फॉग नावाचा एक ब्रँड आहे सर. ते टीव्हीला अशी हालत दाखवतात की फॉग असं मारलं ना इकडे तिकडं की पोरीचा थवाच्या थवा येतो. जाहिरात असली खतरनाक की त्याने कपडे घालायला सुद्धा त्याला वेळ नाही की लगेच मुलीचा थावा त्याच्या मागे असले जाहिरात येतात की नाही, येतात ना. आणि सर असल्या खुळ्या जाहिरातीवरती ही खुळी विश्वास ठेवते. फॉगच्या बाटल्या संपल्या, काय फरक पडलाय का? तुम्ही किती नाही म्हटले तरी मेडिकल स्टोर मध्ये आम्हाला कळतं सगळ्यात जास्त जे विकलं जातं ते फ्रंटला ठेवलं जातं. आणि फ्रंटला जे ठेवलं जातं याचा अर्थ त्याचा सेल आहे. तुम्ही काय स्वतःची खोटं बोलू नका. आतापर्यंत प्रयोग केले, बाद झाले, काय फायदा नाही, काय गेले. आरोग्याची काळजी घ्यायची. आपल्याला ह्या ट्रेक मध्ये बऱ्याच काही शिकायला मिळेल. याला हेरिटेज वॉकअप म्हणतोय. स्वतःच्या जबाबदारीवर तुम्ही यायचे. त्याची 1200 रुपये आम्ही फी ठेवलेली आहे. भक्तिशक्ती निगडी आपलं शिवाजी महाराजांनी तुकाराम महाराजांची शिल्प आहे, त्या ठिकाणी सगळ्या लाईनशीट बस उभ्या असतील. त्या दिवशी तुम्हाला मेसेज आलेला असेल कोणत्या बसमध्ये तुम्ही आहात. ओके, बस नंबर 1 आहे का बस नंबर 100 आहे, ते सगळं तुम्हाला मॅपिंगमध्ये सगळं येईल. सोबत काही आणायचं नाहीये. तुमच्या जेवणाची, चहा नाश्त्याची सगळी व्यवस्था केलेली आहे.
अंगावल्या कपड्यानिशी यायचं आहे, सेंट न मारता. एकच सूचना आहे. बाकी तुम्ही चांगले चप्पल घालून येतात, चांगले बूट घालून येतात, स्वतःची स्वतः काळजी घेतात आणि एक 18 वर्ष पूर्ण झाली तुम्ही सगळी मुलं आहात, एक सुजाण नागरिक आहात. तुम्हाला बाकी यांनी सूचनेची काही गरज नाही. कोण तुमच्यासोबत अलाउड असेल, परंतु गडाची चढाई करत असताना तुम्हाला फोटो काढायचा असेल, यू आर अलाउड. व्हिडिओ काढायचे अलाउड, पण एका जागेवर उभं राहून व्हिडिओ काढायचा आहे. गडावर तुम्ही चालत चालत जर व्हिडिओ काढायचा प्रयत्न केला तर तुमचा पाय मुरगळू शकतो आणि पाय मुरगळल्यावर तुम्हाला कळेल आपला एकही मित्र नाही. कारण प्रत्येकाला आपापलं वजन असतं, तुमचं कोण घेणार आहे. त्याच्यामुळे जर काढायचं असेल तर जागेवर थांबा आणि असं जे काय तुम्हाला शूटिंग करायचं करा. बऱ्याचशा लोकांना रीलचा मोह आवडत नाही आणि आता आम्ही शेअर किल्ल्यावरती आलेलो आहे. उत्साह हा अपघातात बदलणार नाही याची काळजी घेतली पाहिजे असं मला वाटतं. माझ्या दृष्टिकोनातून एवढंच की आपण महिन्यातून एकदा अशा प्रकारचा हेरिटेज वॉक काढणार आहे. तुम्ही कॉलेजमध्ये असताना तेव्हाही आणि कॉलेज संपलं तरी तुम्ही आमच्या संपर्कात राहू शकता असं मला वाटतं. धन्यवाद. आता सरांनी असं मला सांगितलंय की तुम्ही जायच्या अगोदर या पोरांना हे सांगा की तुम्ही कोण आहे. आता मला असा प्रश्न पडला की तुम्हाला मी का सांगावं, काय संबंध सांगायचा. तुम्ही प्रत्येकाकडे मोबाईल आहे, नुसतं गुगलला नाव टाकलं नामदेवराव जाधव लगेच आपलं प्रगट दर्शन. आपल्याला युट्यूबला थोडेफार लोक फॉलो करतात, जास्त नाही 11 लाख लोक फॉलो करतात. ओके, फेसबुकला पण असेच टोळकं मला फॉलो करते, ते जवळपास 6 लाखांना आहे. आणि इंस्टाग्राम पण असंच आहे, एक छोटासा ग्रुप आहे आपला, त्याच्यात मला 1.5 लाख लोक फॉलो करतात. असं थोडासा परिचय आहे. आणि मी शिवाजी महाराजांची सर्वात जास्त पुस्तकं लिहिली आहेत. त्याच्यामध्ये शिवाजी मॅनेजमेंट गुरु, उद्योजक शिवाजी महाराज, शिवाजी महाराजांचं अर्थशास्त्र, शिवाजी महाराज द ग्रेट इंजिनियर, शिवाजी महाराज MBA, शिवाजी द कॉर्पोरेट किंग आणि गनिमी गावा शिवचरित्र वगैरे वगैरे बरंच काय. पुढच्या वर्षी मात्र सर आपलं सनई नावाचं एक पुस्तक येणार आहे. सनई म्हणजे शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील पहिली डिग्री जी त्यांनी वयाच्या 12व्या वर्षी घेतलेली आहे आणि त्याच्यासाठी त्यांनी 36 विषयांचा अभ्यास केलेला आहे. मग हे अभ्यासाचे विषय काय, तो अभ्यासक्रम कसा हे शोधण्यात माझी 6 वर्षे गेली. त्याचा आता फलित आपल्याला फेब्रुवारीला मिळेल. महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आपण त्याचं प्रकाशन करू, जमलं तर तुमच्या कॉलेजमध्ये करू. आणि जे विषय शिवाजी महाराजांना शिकवले गेले ते आजही रिलेव्हंट आहेत. ते तुम्हाला सुद्धा जर शिकायला मिळाले तर तुम्ही सुद्धा तुमच्या क्षेत्रातले शिवाजी होऊ शकता. आणि मी म्हणून सातत्यानं असं नवीन काहीतरी शोधत असतो जे आपल्या पुढच्या पिढीला देता येईल. आणि त्याच्यानंतर 2026ला आमचं द ग्रेट प्लॅन नावाचं पुस्तक येईल. ग्रेट प्लॅन म्हणजे शिवाजी महाराज आग्र्यातून बाहेर पडले हे काय आश्चर्य मला वाटत नाही, पण त्यांनी त्यांच्यासोबत गेलेले 600 माणसांपैकी एकालाही आग्र्यामध्ये मागे ठेवलं नाही, सगळ्यांना जिवंत सोडून आणलं. याला म्हणतात ग्रेट प्लॅन. स्वतःचा जीव तर कुणी वाचवलं, पण आपल्या सोबत गेलेले म्हणजे असं ते सगळं लिहित असताना शोधताना एक असं वाक्य आलं की शिवाजी महाराजांनी आपल्या माणसांना कोंगी दिली. मला वाटलं कंगी दिली, म्हणजे कोंगी काय तर कोंगी हा शब्द सापडत नव्हता. मग मी शेवटी ज्यांना 17 भाषा येतात त्याच्यामध्ये मराठी, आपली मोडी आहे, उर्दू आहे, फारसी आहे, अरबी आहे, इंग्लिश आहे, फ्रेंच आहे, लॅटिन आहे, तेलुगू आहे, म्हणजे कुठल्या भाषेचा शब्द आहे, याचा अर्थ काय होतो. ते कोंगी देणे म्हणजे साध्या मराठीत तंबी देणे. तंबी देणे कळलं का? अरे खूपच आरती झाला. अरे तुम्ही मराठी शाळेत शिकले का काय? का कोणी जर्मनी शिकलाय, कोणी नेदरलँड मध्ये, कोणी सिंगापूर, असं काय का? कोण सांगू शकतं तंबी देण्याचा अर्थ? नाही सांगितलं सर याची ह्याला तंबी देशी वेळ. इफ यू डोंट नो तंबी आय विल गिव्ह यू तंबी. तमिळमध्ये तंबी म्हणजे छोटा भाऊ, अण्णा म्हणजे मोठा भाऊ, छोट्याला तंबी म्हणतात. ही तंबी नव्हे, तंबी म्हणजे दम दे. सर मराठीचं असं वाटलंय ना तर काय सांगाय तुम्हाला. मला तुम्हाला मराठी आणि फारसी हे कळणारच नाही, कारण फारसीचे एवढे शब्द आपल्या मराठीत आहेत. आलं लक्षात? आबा शब्द कुणाला? उर्दूमध्ये फारसीमध्ये अब्बा शब्द आहे, अब्बाचे आबा झाले.
हॅलो, इकडे मम्मी आहे, इकडे आम्मी आहे, आलं लक्षात असं. कारण फारसी सर पारस देश म्हणजे आजचा इराण. ओके, त्यावेळी तो सिल्वर होता. आता ते सांगायचं तर मला सांगायचं एवढं की असं वेगवेगळे विषय मी शोधत असतो आणि या सगळ्याचा परिणाम आपल्या आयुष्यावर चांगला होत असतो. आपण इतरांचं चांगलं आयुष्य घडवायचा प्रयत्न केला, आपलं आयुष्य घडतं. मी लहानपणी वाचायचं सर पुस्तक, मला मित्र म्हणायचे हा फार ठार वेळा होणार आहे, सारखे पुस्तक वाचत असतो. कारण परीक्षा संपल्यावर पण मी वाचायचो. आता ते कुठं कुठे ते मी सांगणार नाही, पण मला ही वाचनाची चांगली सवय असल्यामुळे गेल्या वर्षी माझं अमेरिकेमध्ये भाषण होतं. 11 सप्टेंबर 1831ला तिथे पहिलं भाषण झालं. त्या भाषणाची सुरुवात होती सर, माय ब्रदर्स अँड सिस्टर्स ऑफ अमेरिका. हे भाषण कोणी केलं? अजून कोणाला माहिती आहे? यालाच माहिती आहे. तुम्हाला माहिती आहे का? तुम्हाला देवानं सुद्धा माहित नसेल, विवेकानंदचं काय सांगू, परिस्थिती वाईट आहे. ओके, तर तिथे 11 सप्टेंबर 1831ला स्वामी विवेकानंदचं भाषण झालं. त्या शिकागो धर्म परिषदेमध्ये हिंदू धर्म आणि मानवाधिकार या विषयावरती गेल्या वर्षी माझं भाषण झालं. थोडक्यात तुम्हाला एकूण सांगायचे, 130 वर्षानंतर शिकागो धर्मसभेपर्यंत पोहोचलेला दुसरा माणूस तुमच्यासोबत.